पुण्यात गुन्हेगारी वाढतीये, वेगवेगळे प्रकारचे रील्स तयार केले जात आहेत आणि या रील्स तयार करण्यासाठी लोकांच्या गाड्या देखील तोडल्या जात आहेत, फोडल्या जात आहेत. त्यानंतर एकीकडे ड्रग्ज देखील सापडत आहेत. ही मानसिकता नेमकी तरुणांमध्ये कुठून येते, त्यांच्याकडे संयम उरला नाही आहे का, या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत पूर्वा दीक्षित आहे, ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. मॅम, तुमचं स्वागत आहे ABP माझामध्ये. साधारण हे सगळे प्रकरणं आत्ता दिसत आहेत, ड्रग्ज, रील्स, ही मानसिकता नेमकी तरुणांमध्ये आत्ता कुठून येत आहे? कारण ही सगळी तरुण मंडळी साधारण 20 ते 25च्या वयोगटातले दिसत आहेत. हो, जसं की आता सोशल मीडियाचा खूप जास्त वापर होतो आहे आणि रील्स बनवणं हे एक पॅशन झालं आहे. दुसरं आहे की त्याच्यात खूप इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं, क्विक प्लेजर मिळतं त्याच्यात. आणि जेव्हा पण प्लेजर असतं तुमच्या ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज होतं. तर रील्स बघणं किंवा रील्स बनवणं आणि त्याच्यावर लाईक्स येणं, मग त्याच्याने फेमस होणं आणि या सगळ्या होत्या. आणि ते जर तुम्हाला त्याच्यात टिकून राहायचं असेल तर तिथेही कॉम्पिटिशन आहे. त्यात नव्या म्हणजे की काय सगळ्यांनी नाही बनवलं अशा काही वेगळ्या काहीतरी करायच्या आहेत किंवा रिस्क टेकिंग बिहेवियर त्यांना दाखवायचं आहे. जसं की ते मूवीजमध्ये बघतात त्याच्यासारखं आपण इथे काहीतरी करायचं आणि त्याच्यामध्ये मग ते ह्या सगळ्या तोडफोड करणं की ही बातमी अशी झळकेल की आमची रील्स जास्त बघितली जाईल आणि जास्त लाईक्स मिळतील, जास्त आमचे फॉलोअर्स होतील. तर ह्या सगळ्यांचं कॉम्पिटिशनचं स्वरूप असतं. पण ह्याच्या मागे जर तुम्ही मानसिकता समजली तर त्या खऱ्या वर्ल्डच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी टिकू शकत नाही आणि त्यांचा लो सेल्फ इस्टीम म्हणजे आणि न्यूनगंडता ज्याला आपण म्हणतो की स्वतःला कमी लेखणे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण नाही राहू शकणार म्हणून वेगळ्या पद्धतीने आपण पुढे यायचा प्रयत्न करतात. आणि हा सोपा मार्ग आहे त्यांच्यासाठी. याच्यात काही खास करायला नाही लागत, फक्त एक शॉर्ट रील बनवायची आणि जे की त्यांच्या साध्या स्मार्टफोनवर बनवू शकते. सो त्याच्यात ते वाहत जातात आणि त्यांना दिशा मिळत नाही आणि मग तसेच ग्रुप्स त्यांचे बनत जातात पुढे पुढे आणि तोच त्यांचा मित्रमंडळ पुढे होतो. आणि मग त्याच्यात कोणी आणि हे जे बिहेवियर असतात जेव्हा रिस्क टेकिंग बिहेवियर रील्समध्ये इन्क्लूड होतात तेव्हा कुठेतरी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये इंटेलिजन्स त्यांचा कमी किंवा त्याच्यावर त्यांना वर्क नसतं करायचं, हार्डवर्क नसतं करायचं. आणि सेकंड आहे की त्यांचं अँटी सोशल बिहेवियरची पर्सनॅलिटी की जे की तुम्हाला क्विक ग्रॅटिफिकेशन पाहिजे, लगेचच गोष्टी हव्या आहेत, रिस्क जास्त घेतलं तरी चालेल पण तो प्लेजर मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या. आणि मग त्याच्यात तुमचं आहे की लॉ ब्रेक केला तरी काही फरक नाही पडणार, आपण पळून जाऊ. आपल्याला पालकांचा आणि पोलिसांचा दोघांचाही वचक दिसत नाही या सगळ्यावर. वचक म्हणण्यापेक्षा की ते त्या इतका प्लेजरमध्ये वाहून जातं की त्या क्षणी ते विसरून जातात त्या गोष्टी. जरी त्यांना माहितीत असल्या असेल तरी किंवा पालक पण आहेत आणि ते सांगतात, पण त्यांना कसं आपण चुकवून जे अँटी सोशल पर्सनॅलिटी ह्याचा भाग म्हटलं आपण ते त्यांच्या आधीच असतं. म्हणजे शाळेत पण जर असेल तरी मग टीचरला कसं हुकवायचं किंवा शाळा बंक कशी करायची, ड्रॉपआउट कसे व्हायचे, क्लासेस लावतात पेरेंट्स महागडे आणि त्याच्यात न जाणं आणि मग रील्स बनवत बसणं, ह्या सगळे प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतात. आता गुन्हेगारी पण तेवढीच वाढतात. म्हणजे आपल्याच जवळच्या लोकांची हत्या करतपर्यंत गुन्हेगारी वाढली आहे. तर कुठेतरी संयम कमी झाल्याचं आढळतं या सगळ्या मुलांमध्ये. नक्कीच आहे तो संयम पण कमी झाला आहे आणि त्या गोष्टीला खूप सहजपणे घेतलं जातं आहे की हो असं केलं तर काही बिघडत नाही किंवा वरच्यावर अशा बातम्या ऐकायला मिळतात ते की गाड्या लोकांच्यावरनं नेतात ते किंवा त्यांचं मर्डर होऊन जातं ते आणि त्यांना त्याच्यावर काहीच, कारण की ते असे सीन्स इतक्या फ्रिक्वेंटली बघतात ते रील्समध्ये असो मूवीजमध्ये असो की ते करणं किंवा ते बघणं त्यांना खूप मोठी गोष्ट वाटत नाही आहे आणि त्याला पचवायची त्यांच्यावर हिंमत आली आहे. म्हणजे आधी आपण म्हणतो ना की जेव्हा डॉक्टर होतात तेव्हा ते ब्लड बघायची सवय लावायला लागते मग सर्जरी पर्यंत पोहोचतो, मग त्यांना त्याचा इफेक्ट नाही होत किंवा त्याच्यासाठी ती ट्रेनिंग पाहिजे. आर्मीच्या लोकांना ती ट्रेनिंग होते मग त्या इमोशनमध्ये जातात. तर ह्यांना ह्या प्रकारची गुन्हेगारांची ट्रेनिंग म्हणजे असंच बघायचं, असंच वावरायचं आणि त्याच्यामध्येच राहून ती ट्रेन होत जातात. तर त्यांना ह्या हत्या करणं किंवा ह्या प्रकारचे अँटी सोशल बिहेवियर करणं खूप सहज वाटायला लागतं आहे. मग साधारण आपण आत्ता वेब सिरीज बघतो, म्हणजे बाकी अनेक मूवीजमध्ये आपण बघतो त्याला सेन्सॉरशिप असते, वेब सिरीजला असं काहीच दिसत नाही आणि वेब सिरीज बघण्याचं प्रमाण वाढलं आहे तरुणांमध्ये. त्याचे काही इफेक्ट्स असू शकतात?
होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतं. कारण की नेटफ्लिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी OTT ह्या सगळं खूपच अवेलेबल आहे आणि त्याची वयमर्यादा पण घरात मोठे पण बघतात, लहान पण बघतात म्हणून काही ते लॉक केलेले नसतात आणि ते सर्रास बघितले जातात ते. आणि त्याच्यात अमुक कंटेंट खूप चांगले पण देतात ते की जे खूपच क्विकली त्यांना रिलीज करता येतात बाकी सगळ्या प्रोसिजरशिवाय. पण याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पण वाढल्याच आहे नक्कीच. एक काल म्हणजे आपल्या पुण्यात ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे तरुणांमध्ये. साधारण आपण ड्रग्ज जेव्हा घ्यायचा विचार करतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड मुलांच्या डोक्यात काय साधारण चालू असतं किंवा आपण कशासाठी ड्रग्ज घेतले पाहिजे? घेतले पाहिजे ड्रग असं म्हणून ड्रग घेतले जात नाही, ते एकानंतर एक वाढत जातं. म्हणजे की स्मोकिंग आहे तो स्मार्टनेस आहे किंवा मग त्यांना जी एन्झायटी असते किंवा डिप्रेशन आहे त्याच्या मागचं कारण, किंवा लो सेल्फ एस्टीम आहे, लो कॉन्फिडन्स आहे, कॉम्पिटिशनमध्ये जगण्याची तत्परता नाही आहे त्यांच्यात, किंवा ते स्वतःला कमी लेखतात रादर. त्याच्यामधनं मग कुठेतरी हे व्यसनाधीनाचं प्रमाण किंवा त्यांच्या एक नंतर एक व्यसन वाढत जातं. पहिल्या दिवशी कोणी ड्रग घेत नसतं, त्याच्या आधी कधीतरी अल्कोहोल, कधीतरी बियर आणि मग सिगरेट अशा गोष्टी सुरू होतात. पण तेव्हा त्यांना जर त्यांच्यावर लक्ष नाही घातलं गेलं किंवा ते थांबवलं नाही गेलं, आणि त्याचं प्रमाण इतकं आहे की ते सहज वाटतं लोकांना की हां ठीक आहे, ओके, एवढंच करतो आहे. आणि जेव्हा ड्रग्सपर्यंत येतं आणि त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागतात तेव्हा मग ते जास्त जाणवलं जातं, किंवा एखाद्या अशा ॲक्सिडेंट किंवा परिस्थितीमध्ये सापडतात तेव्हा त्याच्यावर लक्ष घातलं जातं आहे. या तरुणांना साधारण काय आव्हान कारण ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसतंय? हो, याच्यामध्ये नक्कीच आपल्या इथे सगळे अवेअरनेस वाढवायची गरज आहे, टीचर्समध्ये, पॅरेंट्समध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये. आणि त्या मुलांसाठी रिहॅबिलिटेशन योग्य प्रकारे झालं पाहिजे. म्हणजे की आणि त्याचा जर चांगले उदाहरण त्यांच्यासमोर येतील, दुसऱ्यांसमोर आहे, तर ते थांबवता येईल आय थिंक. थँक्यू मॅडम. साधारण सोशल मीडिया, वेबसिरीज आणि आपण आजूबाजूची परिस्थिती या सगळ्याला कारणीभूत असल्याचं दीक्षित मॅमनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.